नमस्ते मंडळी, वेलकम बॅक न्यू ब्लॉग. हे बघा मी काय बनवत आहे. गवारच्या शेंगाची सुकी भाजी. कशी बनली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आईवडिलांची काळजी घ्या मंडळी. आणि बघा आता मला जास्त सुकी आवडत नाही म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार. चला सुरुवात करूया. ह्या फोडणीमध्ये कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि मोहरी आहेत. आता मी हे शेंगा इकडे दुसरीकडे भाजून घेत आहे. मस्त भाजून घेतल्यानंतर ह्याला सारखं थोडं परतून घ्यायचं. अशा पद्धतीने भाजून घ्यायचं. बघा फोडणीकडे बघूया. आपली थोडी फोडणी लाल झालेली आहे. छान मस्त परतून घ्यायचं लाल सर. फोडणीला खूप खमंग भाजी लागते मंडळी. चला लाल झालेली आहे. आपण टॅमॅटो टाकतोय. टॅमॅटो पण 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. मस्त बघू शकता तुम्ही मंडळी. आता मी हिंग घालणार आहे. हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट आहे तो. परतून घ्यायचं 2 मिनिटं. अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा मंडळी तुम्ही. पाणी थोडंसं टाकत आहे मी, कारण फोडणी जळू नये म्हणून. सगळ्यांची पद्धत वेगळी असते मंडळी. माझी पण वेगळीच आहे. 5 मिनिटं शिजून द्यायचं तेल सुटेपर्यंत. बघा तेल सुटलेलं आहे. टोमॅटो शिजलेले आहेत. मी कोथिंबीर पण आताच टाकत आहे. नंतर पण थोडी टाकणार आहे कोथिंबीर. थोडी आता टाकले. परतून घ्यायचं. थोडंसं अजून मी शिजून देणार आहे 5 मिनिटं. टोमॅटो अर्धे शिजलेले आहेत म्हणून. बघूया आता शिजले पूर्ण टमाटे. बघा कसे शिजलेले आहेत. बघू शकता. हे बघा छान झालेले आहे. आता गवारच्या शेंगा इकडे भाजत आहेत ना, ते ह्या फोडणीमध्ये घालूया. आता परतून घ्यायचं 2 मिनिटं. मंडळी तुम्ही अशा पद्धतीने बघून बघा. तुम्हीच म्हणताल किती मटण फेल आहे या भाजीसमोर. एवढी भारी बनते. बनवून बघा अशा पद्धतीने. मीठ टाकत आहे. पहिले अर्ध्या शेंगा मी टाकून परतून घेतल्या होत्या. एकदम नाही टाकायचं. आणि आता जे राहिलेले शेंगा आहेत ते पण आता परतून घेत आहे मी. तर मंडळी आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या. मी सारखं बोलत आहे, कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं खूप कष्टाने. त्यांचं ऐका. त्यांच्या आवडीची वस्तू आणून द्या त्यांना. त्यांच्याबरोबर वेळ घालवा. तर त्यांना खूप प्रेम द्या या वयात. तर मंडळी मी थोडंसं पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी. नाहीतर तर जळून जाईल. थोडंसं टाकले, जास्त नाही. परतून घ्यायचं 2 मिनिटं. थोडंसं परतून झालं की झाकून 10 मिनिटं शिजून द्यायचं. झाकण झाकत आहे. 10 मिनिटं शिजून देणार आहे मंडळी. मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, कारण मला सुकी भाजी आवडत नाही म्हणून. एकदम कोरडी भाजी आवडत नाही मला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता, नाही घालू शकता. आता मी झाकून ठेवलं थोडं 5 मिनिटं आणि परत काढून झाकण कोथिंबीर टाकत आहे परत. आणि मग छान मस्त फिरून घ्यायचं. झाली मग आपली तयार भाजी खायला. या मंडळी जेवायला. तब्येतीची काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर. मग पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी. हे माझे दादा आहेत. त्यांना मी राखी बांधत आहे.
रक्षाबंधनच्या दिवशी मी गेले होते राखी बांधायला, त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे, मी आता टाकलेला आहे. बाय बाय, टेक केअर.